राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। ओम प्राणायाम योगा क्लासचा न्यू पनवेलमध्ये महिला दिन प्रेरणादायी वातावरणात साजरा। न्यू पनवेल येथील कर्नाटक संघ हॉलमध्ये ओम प्राणायाम योगा क्लासच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी साजरा करण्यात आला। संस्थापिका व योग शिक्षिका सौ अलका आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि योग साधकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रेरणादायी व मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे उद्घाटन खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे, पनवेलच्या माजी महापौर व नगरसेविका सौ कविता चौतमोल, भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा व नगरसेविका सौ राजश्री वावेकर तसेच डायमंड स्पिरिट ट्रस्टच्या संस्थापक नम्रता धनावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी मान्यवरांचा परिचय करून त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। श्री गणेश भक्तिगीतं, राधाकृष्ण गीतं, देवीचा गोंधळ, गजरी गीतं, विठ्ठल रुक्मिणी भक्तिगीतं तसेच वारकरी दिंडी अशा विविध सांस्कृतिक सादरीकरणांमधून महिलांनी आपले कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली। यावेळी जिजामाता, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी इंदिरा गांधी आणि सरोजिनी नायडू यांच्या वेशभूषेतून प्रभावशाली महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। या सादरीकरणातून महिलांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाची झलक पाहायला मिळाली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी महिलांना स्वतःच्या सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले। तसेच ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी समाजाने सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगितले। माजी महापौर सौ कविता चौतमोल, नगरसेविका श्री राजश्री वावेकर, ब्रह्मकुमारी संतोष बहिणी यांनीही महिलांना प्रेरणादायी बोधयुक्त विचार मांडत जीवनमूल्यांवर मार्गदर्शन केले। यावेळी मधु सिन्हा यांनी प्राचीन ते आधुनिक काळातील महिलांचा प्रेरणादायी प्रवास उलगडत महिलांचे प्रबोधन केले। कार्यक्रमात विविध कला आणि नृत्य सादर करणाऱ्या महिलांच्या गटांना संस्थापिका सौ अलका आव्हाड यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ममता मिश्रा यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी सौ अलका आव्हाड यांच्या उपस्थितीत सर्व मान्यवर व महिलांचे आभार मानले। यावेळी योग साधकांनीही अलका आव्हाड यांच्या परिश्रमांचे कौतुक करत त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे आम्हाला अशी प्रेरणादायी योग शिक्षिका लाभल्याचा आनंद व्यक्त केला। हाउसवाइफ जितनी भी है सबको वुमेन्स डे की खूब खूब शुभकामनाएं देती हूँ। बच्चे संभालना, पति संभालना, सब कुछ संभालना इतना आसान नहीं। करते हैं खूब खूब स्वागत आपका वुमेन्स डे पे। सब स्त्री शक्ति आदि शक्ति है, तो अपने स्त्री तत्व को जगाओ और वुमेन्स डे का आनंद उठाओ। हम सब में पॉजिटिविटी है। आपण आहोत पनवेल येथील कर्नाटक हॉलमध्ये ओम प्राणायाम योग क्लासच्या माध्यमातून या ठिकाणी वुमन डे अतिशय जल्लोषात आणि प्रेरणादायी संपन्न झाला। आपल्यासोबत संस्थापिका आहेत अलका आव्हाडजी। काय सांगाल, एकूणच आजचा हा वुमन डे अनेकांना प्रेरणा देणारा, कलागुणांना वाव देत या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि महिलांचा सन्मान करत या ठिकाणी संपन्न झाला। कशा प्रकारचा आपला योग परिवार आणि शरीर स्वास्थ्याबरोबरच महिलांना आनंद देण्याचं काम आपण करत आहात, काय भावना व्यक्त कराल? सर्वप्रथम सगळ्यांचे धन्यवाद। जेवढे पाहुणे मंडळी आले होते त्यांचे धन्यवाद। वरिष्ठ पोलीस अधिकारी स्मिता ढाकणे मॅडम आलेल्या, नगरसेवक राजश्री वावेघर आलेल्या, महापौर कविता चौतमल आलेल्या, त्यांनी सर्वांनी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। आम्हाला खूप आनंद वाटतो आणि माझ्या सहकारी जेवढे योगामध्ये क्लासेसमध्ये येतात लेडीज, सर्वांनी मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। खूप छान असे डान्स बसवले, छान असे नृत्यांगना त्यांनी केली, त्यांनी त्यांचा गुण प्रदर्शन केलं आहे, खूप चांगल्या प्रकारे केलं। त्यांचं सगळी भीती आता नाहीशी झाली, त्यामुळे ते आता
ह्याच्या पुढे बी असं मला साथ देत राहतील आणि धन्यवाद. या ठिकाणी जर बघितलं तर विठ्ठल भक्ती पाहायला मिळाली, गणेश भक्ती पाहायला मिळाली, दुर्गा माताची भक्ती पाहायला मिळाली आणि अतिशय असं प्रेझेंटेशन महिलांनी या ठिकाणी सुंदर केलं. आपल्यासोबत निवेदिका म्हणून ज्यांनी काम पाहिलं, काय सांगाल एकूणच या ठिकाणचं दृश्य मनाला भावणारं आणि भक्तिमय सोबत आनंद देणार राहिला, काय भावना करा? हा योगा मी जेव्हापासून जॉईन केला आहे ना, तेव्हापासून मला अलका आव्हाड मॅडमचं खूप खूप कौतुक करावं असं वाटतं. कारण एका वर्षात मी जेवढे प्रोग्राम पाहिले आणि जेवढा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा एरोबिक, झुंबा किंवा व्यायाम पण तुम्ही म्हणाल तर असं नाहीये की फक्त योगाच घेतात किंवा असं नाही, पण योगा, झुंबा, अरेबिकच घेतात हे पण नाही, तर त्या खुर्चीचा व्यायाम, तेव्हा काठी घेऊन त्याचा व्यायाम, ओढणीचा व्यायाम आणि असे कितीतरी व्यायाम ते नेहमी घेत असतात. भिंतीवर उभं राहून म्हणजे भिंतीचा एक व्यायाम आणि आता आपण बॉल घेऊन, आता आपल्याला काही वेगळं काही करायचं असेल तर त्या ऍक्टिव्हिटीज करून घेतात. बॉल घेऊन डॉज बॉल घ्या, त्याच्यामुळे आपल्याला बालपण जागृत करून घेतात. आणि अलका आव्हाड मॅडम जेवढं कष्ट घेतात, मला वाटतं की त्यांचं ते पॅशन आहे योगा चालवणं आणि त्यांचं हे अष्टपैलू जे आहे व्यक्तिमत्व, त्याच्यामुळे ते एवढा मोठा प्रोग्राम घडवून आणतात. आणि आपण एक छोटासा पण प्रोग्राम त्यांनी बसवला तरी तो मोठाच संपन्न होत असतो, कारण त्यांचं व्यक्तिमत्वच तसं आहे. आज जे काही आम्ही घडवून आणलं त्याच्यातले बरेचसे जे डान्स वगैरे आहेत ते अलका आव्हाड मॅडमने स्वतःच बसवून घेतलेले आहेत आणि त्यांनी एकदम सुरळीतपणे असं घडवून आणलेलं आहे ना की वेशभूषा कशी असावी, दिंडी कशी काढावी, विठ्ठल आणि थीम पण त्यांनी सुचवली. त्या महाराष्ट्राचे दैवत घेऊया, म्हणजे महाराष्ट्राची भक्तिभावना सगळं काही व्यक्त करता येईल. म्हणजे त्यांचं जे नियोजन असतं ना ते नेहमीच खूप चांगलं असतं. आणि अलका आव्हाड मॅडम हे जे योगा क्लास चालवतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला यावंसं वाटतं आणि ह्यांच्या प्रोग्राममुळे आणखीन यावंसं वाटतं. पिकनिक वगैरे पण त्या काढतात, तर त्या खूप अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि ते आम्हाला नेहमी सांगतात किती पण आपण खचून जा, पण आपण पुढे आपण स्ट्रेंथ वाढवत राहावी आणि स्ट्रॉंग राहावं. आणि त्यांचं जर आपण हे बायोग्राफी वगैरे पाहिली ना तर त्याच्यात हे दिसून येतं की ते किती स्ट्रॉंग महिला आहेत. आणि आज वुमन्स डेच्या निमित्ताने मी त्यांना खूप खूप आभार मानते की अशा वुमन अष्टपैलू व्यक्तिमत्व जर जगभरात झाल्या ना तर हे जग खूप पुढे होऊन जाईल. तर खूप खूप म्हणजे इन द लव्हिंग आय लव्ह अलका मॅडम सो मच. त्या ठिकाणी त्यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून अलकाजींचा या ठिकाणी नामोल्लेख केलेला आहे. पाहिलं तर ते पतंजली योग परिवाराशी जुडलेले आहेत आणि एकूणच त्यांनी ब्युटिशियन म्हणून काम पाहिलेलं आहे. योगाचं काम ते अनेक पनवेलकरांना या ठिकाणी महिलांना शरीर स्वास्थ्य देण्याच्या कामाबरोबरच आपल्या कौटुंबिक आपत्तीलाही सामोरं जात त्यांनी अतिशय या ठिकाणी खडतर प्रवासातून या ठिकाणी जनतेची सेवा ते करत आहेत आणि अशाच प्रकारचं त्यांचं हे कार्य भविष्यातही आपल्याला पनवेल निरोगी करण्यासाठी राहील आणि अनेक महिलांच्या चेहऱ्यावरती एक आत्मविश्वास बळावर त्यांना आनंद देण्याचं काम त्यांच्या हातून पुढे घडत राहावं. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल. थँक्यू.